HDFC स्कॉलरशिप तर 2025मध्ये जर तुम्हाला 75,000 रुपयापर्यंत जर स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुम्ही HDFC स्कॉलरशिपचे जेही फॉर्म आहे हे फिलअप करू शकता। आणि यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकते बघू शकता। 1 ते 12वीपर्यंत म्हणजे जेही विद्यार्थी 11th ला आहेत ते विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात। तुम्हाला सुद्धा स्कॉलरशिप पाहिजे होती, भरपूर सारे विद्यार्थी 11th मध्ये आहे ज्यांनी 11th ॲडमिशन घेतलेले आहे। भरपूर सारे विद्यार्थी विचारत होते की 11th साठी कोणती स्कॉलरशिप आहे का प्रायव्हेट, तर तुम्ही HDFC स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता। ITI विद्यार्थी सुद्धा करू शकतात, पॉलिटेक्निक, ग्रॅज्युएशन, BA BCom वाले, प्रोफेशनल कोर्स, इंजिनिअरिंग, फार्मसीवाले, PG, MBA, MCA, MCom या संदर्भात संपूर्ण विद्यार्थी स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतात। टोटल तुम्हाला 75,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे। आणि यामध्ये कोणत्या क्लाससाठी किती स्कॉलरशिप मिळणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि व्हिडिओला जर प्रतिसाद मिळाला तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर घेणार आहे। तर बघू शकता स्टार्टिंगला 1 नंबरची जी स्कॉलरशिप आहे ही स्कॉलरशिप असणार आहे आपली मेरिट कम, म्हणजे जे विद्यार्थ्यांना मार्क्स आहे त्या मार्क्सनुसार तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे। आणि यामध्ये स्कूल स्टुडंट म्हणजे 1ली ते 12वीपर्यंत यामध्ये अप्लाय करू शकतात। तर यामध्ये संपूर्ण इलिजिबिलिटी काय आहे हे दिलेली आहे बघू शकता। 2.5 लाखापर्यंत इन्कम पाहिजे आहे, तुमच्या फॅमिलीचे 2.5 लाखापर्यंत इन्कम आहे। त्यानंतर 55% तुम्हाला लास्ट एज्युकेशनमध्ये मार्क्स पाहिजे आहे। समजा एखादा विद्यार्थी 11वीसाठी अप्लाय करत असेल तर त्याला 10वीमध्ये 55% एवढे मार्क्स असणं गरजेचं आहे। आणि तुम्ही तर 1 नंबरची जी स्कॉलरशिप आहे यामध्ये 1 ते 12वी वर्ग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक जे म्हणतो आपण, ITI, पॉलिटेक्निक अशाबद्दल जेही प्रायव्हेट कोर्स आहे गव्हर्नमेंट ॲडेड यामध्ये जर तुम्ही प्रवेश घेतलेला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। फॅमिली इन्कम 2.5 लाखाचीच लिमिट देण्यात आलेली आहे। यामध्ये 15,000 रुपये हे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे बघू शकता। 1 ते 6वीपर्यंत 15,000 रुपये। आणि जर तुम्ही 7th ते 12th क्लासमध्ये असाल किंवा ITI पॉलिटेक्निकला असाल तर तुम्हाला टोटल 18,000 रुपये ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे। तरी जेही इच्छुक विद्यार्थी असेल यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट लिस्टसुद्धा दिलेली आहे, जसे की बघू शकता पासपोर्ट साईज फोटो, लास्ट इयरची मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड देऊ शकता, करंट इयर ॲडमिशनचं प्रूफ जसे की फी रिसिप्ट आहे, कॅप अलॉटमेंट लेटर आहे, जेही ॲडमिशन प्रूफ असेल, बँक पासबुक, उत्पन्नाचं प्रूफ म्हणजे इन्कम सर्टिफिकेट अशाबद्दलची यामध्ये माहिती आहे। तर आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे। तरी ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांच्यासाठी लास्ट डेटसुद्धा देण्यात आलेली आहे, 4 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। उद्याला तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करून घ्या। त्यानंतर बघू शकता यामध्ये परत 2 स्कॉलरशिप आहेत, ज्यामध्ये जेही अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे त्यानंतर 3 नंबरची बघा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स, असे 3 प्रकार दिलेले आहे, म्हणजे 1 ते 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन। तर तुम्ही जेही अभ्यासक्रमाला शिकत असेल त्यामध्ये अप्लाय करू शकता। तर अंडर ग्रॅज्युएटमध्ये कोणकोणते कोर्स आहे तुम्ही बघू शकता यामध्ये। तर बघू शकता BCom, BSc, BA, BCA यासारखे संपूर्ण कोर्स नॉन प्रोफेशनलमध्ये येतात। आणि प्रोफेशनल कोर्समध्ये BTech आहे, BE आहे, MBBS, LLB, नर्सिंग या प्रकारे जेही प्रोफेशनल कोर्स आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। यांनासुद्धा जेही लिमिट आहे 55% लिमिट आहे 2.5 लाखापर्यंत, म्हणजे पूर्ण जेही 3 स्कॉलरशिप आहे त्यांना सेम टर्म अँड कंडिशन लागू असणार आहे। त्यानंतर बघू शकता 3 नंबरची जी स्कॉलरशिप आहे ती आहे पोस्ट ग्रॅज्युएशन, जसे की यामध्ये जे अभ्यासक्रम येतात बघू शकता। यामध्ये MCom आहे, MA आणि त्यानंतर प्रोफेशनल कोर्स MTech, MBA, MCA हे अभ्यासक्रम यामध्ये मोडतात। तर तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल आणि जर तुम्हाला ही प्रायव्हेट स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता। परत आपण जेही इलिजिबिलिटी आणि डॉक्युमेंट्स असणार आहेत ते बघणार आहे बघू शकता। आपण सांगितले 55% मार्क्स, आता तुम्ही 55% म्हणजे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग बीटेकला वगैरे किंवा BEला ॲडमिशन घेतलेली असेल त्या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये 55% मार्क्स असणं अनिवार्य आहे। वडिलांचे फॅमिली इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नको, म्हणजे 2.5 लाखापर्यंत इन्कम असणं गरजेचं आहे। यामध्ये बेनिफिट्स बघू शकता। नॉन प्रोफेशनल कोर्सला 30,000 रुपये, म्हणजे जेही BA BCom विद्यार्थी आहे त्यांना 30,000 रुपये, प्रोफेशनल कोर्स BE BTech जेही विद्यार्थी आहे त्यांना 50,000 रुपये ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे। अमाऊंट चांगली आहे, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर यासाठी जे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट्स आजच रेडी करा, कारण आपल्याला उद्याला फॉर्म फिलअप करायचा आहे। पासपोर्ट साईज फोटो आहे, लास्ट इयरची मार्कशीट म्हणजे 12वीची मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ आधार कार्ड देऊ शकता, करंट ॲडमिशन प्रूफ फी रिसिप्टसुद्धा असेल तुमच्याकडे, ॲडमिशन लेटर म्हणजे कॅप अलॉटमेंट लेटर म्हणतो आपण, जे कॉलेजने आपल्याला दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही भरू शकता।
बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक हे तुम्हाला लागणारच आहे. इन्कम प्रूफ लागणार आहे. जर तुमच्याकडे तहसीलदाराचे इन्कम सर्टिफिकेट असेल जे तुम्ही आता कॉलेजच्या स्कॉलरशिपसाठी किंवा ॲडमिशनसाठी जर काढलेलं असेल तर ते इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला या स्कॉलरशिपसाठी सुद्धा चालू शकते, कारण ते इन्कम सर्टिफिकेट तुमचं एज्युकेशन पर्पस यासाठी काढलेलं आहे. तर तेच इन्कम प्रूफ तुम्ही HDFC स्कॉलरशिपसाठी यूज करू शकता. आणि त्यानंतर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे, तर यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. रजिस्ट्रेशन करायचं आपल्याला HDFCचं जे ऑप्शन आहे, स्कॉलरशिपचं नाव देण्यात येणार, ती स्कॉलरशिपला आपल्याला अप्लाय करायचं, आपला संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा, डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहे, फॉर्म बघायचा आणि आपल्याला जो फॉर्म आहे हा आपला फायनल सबमिट करायचा आहे. डेडलाईन बघू शकता. डेडलाईन म्हणजे लास्ट डेट किती दिलेली आहे तर 4 सप्टेंबर 2025. तर डॉक्युमेंट्स रेडी करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येणार तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, तशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करून घ्या. आणि HDFC स्कॉलरशिपमध्ये भरपूर सारे विद्यार्थी इलिजिबल होऊ शकतात. फक्त यासाठी तुम्हाला प्रॉपर जो फॉर्म आहे हा फिलअप करून घ्यायचा आहे. आणि फॉर्मचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यानंतर बाकीच्या सुद्धा ज्या अपडेट असणार आहे या स्कॉलरशिपबद्दल तीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तरी जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्स असेल, नॉन प्रोफेशनल 11th विद्यार्थीसुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात. तुम्हीसुद्धा अप्लाय करा. तुम्हाला 18,000 रुपये स्कॉलरशिप मिळते. BE BTechचे विद्यार्थी असाल, नर्सिंगचे विद्यार्थी असाल, फार्मसीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करा. 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे. BA BComसाठी सुद्धा तुम्हाला 30,000 रुपये स्कॉलरशिप आहे. तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आणि जेही विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आहे त्यांनासुद्धा अमाऊंट चांगली आहे, बघू शकता. नॉन प्रोफेशनल जे कोर्स आहे त्यांना 35,000 रुपये आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा जेही विद्यार्थी आहे त्यांना 75,000 रुपये. म्हणजे जर तुम्ही MBAला जरी ॲडमिशन घेतलेली असेल तर तुम्ही यासाठी 75,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळू शकता. तरी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. 4 सप्टेंबर लास्ट डेट आहे. आणि HDFC स्कॉलरशिपबद्दल जेही तुम्हाला अपडेट पाहिजे असेल त्या अपडेटबद्दलसुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आणि यामध्ये डॉक्युमेंट लिस्टसुद्धा अतिशय कमी आहे, जास्त डॉक्युमेंट्स नाही आहे, कारण हेच डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमची जेही कॉलेजची स्कॉलरशिप आहे त्यासाठी सुद्धा लागणार आहे. आणि यामध्ये जेही डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ऑलरेडी रेडी आहेत, फक्त भरायचा आहे तुम्हाला तो म्हणजे फॉर्म. तर तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल, कॉम्प्युटर असेल तर तुम्ही त्यावरून फॉर्म भरू शकता. साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार. त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरा किंवा उद्यापर्यंत वेट करा. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा या संदर्भात स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येणार. तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करा. आणि 75,000 रुपयापर्यंत तुम्ही आता स्कॉलरशिप मिळू शकता. भरपूर सारे विद्यार्थी विचारत होते की प्रायव्हेट कोणती स्कॉलरशिप आहे का ज्यामध्ये आम्ही अप्लाय करू शकतो. तर प्रायव्हेट स्कॉलरशिप आहेत, तुम्ही अप्लाय करा. कारण की यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स आहे हे मिळू शकतात. कारण भरपूर साऱ्या स्कॉलरशिप आहे कास्टनुसार. महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्कॉलरशिप आहे, परंतु त्यामध्ये डॉक्युमेंटेशन एवढे आहे की विद्यार्थी ते डॉक्युमेंटेशन करू शकत नाही आहे आणि त्यांना त्या स्कॉलरशिपचा लाभसुद्धा मिळत नाही आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता फक्त 4 ते 5 डॉक्युमेंट्स आणि ते सुद्धा संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी आहे. तर फॉर्मबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि HDFC स्कॉलरशिपबद्दल जी पुढील अपडेट येईल, फॉर्म फिलअपचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्यात येणार. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.